दादा, दरवेळी मतदान होतं, यावेळी मतदान करताना काहीसं वेगळं वाटलं? संभ्रम अजिबात नव्हता. कारण ज्या दिवशी कोण उभं राहणार आहे हे पक्कं झालं होतं, त्या दिवशीच आम्ही ठरवलं होतं की पवारसाहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या पाठीशी उभं राहायचं. त्यामुळे मनाचा संभ्रम झालेलाच नाही. काय वाटतं, ज्या प्रकारचे आरोप होत आहेत बारामतीने, हे खरं तर चित्र कधी पाहिलेलं नव्हतं, आरोप प्रत्यारोपांचं, पैसे वाटपाच्या आरोपांचं. हे सर्व जर सत्य असेल तर मग आपण जी 5 वर्षे विकास करतो किंवा या ज्या काही गोष्टी करतो, या गोष्टी आतापर्यंत गेली 50-55 वर्ष सतत या गोष्टी कधी घडलेल्या नाहीत. त्याचं कारण 5 वर्ष उमेदवार म्हणण्यापेक्षा आमदार किंवा खासदार हे सतत लोकांच्या सोबत राहून लोकांच्या विकासाचा विचार केला जातो. मग असं केल्यानंतर या गोष्टी का घडतात, कशासाठी घडतात, किंवा मनात काही कसली भीती आहे का, असं जाणवतं. धन्यवाद दादा. तर राजेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे की जे आरोप होत आहेत तर ते बारामतीसाठी नवीन आहेत आणि अर्थातच बारामतीचं राजकारणच इथून पुढे नवीन असणार आहे, नव्या दिशेने जाणार आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.